अमेरिकेने निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता उद्योजकांनी आपल्या उत्पादित मालासाठी पर्यायी बाजारपेठ शोधावी. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफ या आपत्तीला संधी समजून आयात निर्यात वाढविण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत, असे आवाहन टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी केले. तसेच राज्याच्या निर्यात धोरणाच्या अनुषंगाने काही सूचना व मागण्या नोंदवावयाच्या असतील तर त्या नोंदवाव्यात, असेही त्यांनी सांगितले. जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने उपाययोजना आखण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती गठीत केली आहे. विभागातील निर्यातदार, उद्योजक व व्यावसायिकांकडून अनुषंगिक बाबींवर आवश्यक सूचना व सल्लामसलत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मार्गदर्शन करताना अपूर्व चंद्रा बोलत होते. विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, सहसंचालक निलेश निकम, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राम लंके यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच विभागातील 5ही जिल्ह्यातील निर्यातदार, उद्योजक, व्यावसायिक, MIDC असोसिएशनचे अध्यक्ष व सदस्य दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये अमरावती विभागातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीने सुमारे 2000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. कृषी, वस्त्रोद्योग, रसायने आणि ग्राहक उत्पादनांच्या निर्यातीमुळे ही वाढ झाली आहे, अशी माहिती सहसंचालक निकम यांनी यावेळी दिली. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.